पारंपरिक पद्धतीने रवा आणि गुळाच्या सांजोऱ्या ही ट्रिक वापरून अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात। बनवण्यासाठी 1 वाटी रवा कढईमध्ये टाकून त्यात 1 चमचा तेल टाकायचे व हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मंद गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ टाकून त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचे व हा गूळ पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचा, याचा पाक बनवायचा नाही। त्यानंतर हे गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून रव्यामध्ये टाकायचे व चमच्याने हा रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता यावर झाकण ठेवून 8 ते 9 तासांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। 8 ते 9 तासानंतर झाकण काढून चेक करायचे, सांजोरा तयार झाला आहे। आता एका ताटामध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे, तसेच गरम केलेले तेल 2 चमचे टाकायचे व थोडे थोडे पाणी टाकून याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा व हा गोळा 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा। 15 ते 20 मिनिटांनंतर मळलेला गोळा पुन्हा एकदा चांगला मऊ करून घ्यायचा। आता या गोळ्याचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे व एक एक गोळा घेऊन पीठ किंवा तेल न लावता याच्या अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता एक लाटलेली पुरी घेऊन तयार केलेला सांजोरा पुरीवर अशा प्रकारे मधोमध टाकायचा। आता एका वाटीत पाणी घेऊन पुरीच्या कडेला पाणी लावून घ्यायचे व दुसरी पुरी यावर ठेवून अशा प्रकारे चिकटवून घ्यायची। आता फिरकीच्या चमच्याने अशा प्रकारे पुरीच्या कडेचा भाग अशा प्रकारे काढून घ्यायचा। आता गरम केलेल्या तेलामध्ये एक एक पुरी सोडून मीडियम गॅसवर अशा प्रकारे तळून घ्यायची। थोडासा लालसर कलर यायला लागल्यावर पुरी प्लेटमध्ये काढून घ्यायची। अशा प्रकारे रवा आणि गुळाच्या सांजोऱ्या पारंपरिक व सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।